खरं तर संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव म्हणजे योग्य नाही तो त्या गोष्टी, परंतु तिथं काय झालं होतं, संतोष देशमुखांच्या हत्येच्या नंतर तिथं जरांगे नावाच्या कुठतरी बिंडोक माणसाने कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं आणि संतोष देशमुखांचे भाऊ त्या धनंजय देशमुख जरांगेच्या आसपास राहून कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण करू लागले. बजरंग सोनवणेच्या संपर्कात राहून जातीवाद वाढवण्याचं काम केलं. त्यामुळं गावगाड्यात काय तिथं काही एकटा मराठा समाज नाही, तिथं बहुजन समाजातले सर्व लोक राहतात आणि लोकांनी कुठतरी विकासाला महत्त्व देण्याचं काम केलं असेल. जाती द्वेषाला लोक कंटाळून गेले असतील. प्रत्येक गोष्टीचं समजा भावनिकतेचा विषय असतो, परंतु भावनिकतेच्या आडून जातीवादाचं राजकारण व्हायला नव्हतं पाहिजे आणि तिथं सातत्यपूर्ण जातीवादाचं राजकारण केलं आणि जातीवादामुळंच हा जरांगेच्या संपर्कात राहिल्यामुळं आणि खरं तर हा पराभव देशमुख फॅमिलीचा नाही, हा पराभव मनोज जरांगेचा आहे, हा पराभव बजरंग सोनवणेचा आहे आणि सगळ्या जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा पराभव आहे. नक्कीच धनंजय देशमुखांचा स्वभाव आणि त्यांचा साडू तो दादा खिंडकर गुंडगिरी आणि गुंडगिरी दादागिरीचेच प्रकार सुरू त्यांचा झालेला होता. धनंजय देशमुख सुद्धा कुठतरी राजकारणाचं त्याला एक स्वप्न आणि राजकारणाचे त्याला डोहाळे लागले होते आणि खरं तर आता भाऊजाईला सरपंच केल्याच्या नंतर त्याला जिल्हा परिषद पदाचे डोहाळे लागले होते, परंतु त्या फक्त जातीवाद आणि जातीवादी लोकांच्या नादी लागल्यामुळं कुठले हे सगळा पराभव झालाय आणि कुठलंही निवडणुका ह्या एका जातीवर होत नसतात हे त्या मसाजोगच्या लोकांनी दाखवून दिलंय. खरं तर धनंजय देशमुख आणि धनंजय देशमुखांच्या पॅनलमध्ये सगळे ते मराठा विचाराच्या जरांगीच्या बिंडोक जरांगी बिंडोक असणाऱ्या माणसाच्या पिलावळीची सगळी टीम होती आणि ह्या जे दुसरा स्वरूपानंद देशमुख आहेत, खरं तर ते दोन्ही देशमुख आहेत, पण स्वरूपानंद देशमुखांसोबत गावगाड्यातील बहुजन समाज सोबत होता आणि त्याचा तो विजय झालाय. कारण की जातीवादाला थारा न देता लोकांनी कुठतरी भावनिकतेच्या आडून राजकारण करणाऱ्याला बाजूला करून स्वरूपानंद देशमुख यांचा विजय केलाय आणि कुठतरी राजकारणाचे डोहाळे लागलेल्या आणि जिल्हा परिषदेचे डोहाळे लागलेल्या धनंजय देशमुखांचा हा मोठा पराभव म्हणावा लागेल, मनोज जरांगेचा पराभव म्हणावा लागेल.